हाय व्ह्यूअर्स, सकाळ झाली आहे आणि सूर्य बऱ्यापैकी डोक्यावरती आलेला आहे आणि माझ्या मनात आलं चला तुम्हाला मी जंगल सफारी घडवून आणतो आणि आजूबाजूचं दर्शन घडवतो। तसं पण महाभारतामध्ये कृष्णाने अर्जुनाला म्हटलेलं आहे की जे ज्ञानी असतात त्यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ असतात, जे तपस्वी असतात त्यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ असतात, जे सकाम काम करत असतात अशा कर्मठांपेक्षाही योगी श्रेष्ठ असतात। तर तू कर्मयोगी हो। तर मी हे असंच काम करतो आहे। आता मी मोठी फिलॉसॉफी जातो आहे, कदाचित तुम्हाला आश्चर्य किंवा गोंधळात घालू शकतं। तर मी असा फावला वेळ आहे तो पण सदुपयोगी लावण्याचा प्रयत्न करतो, कारण मला आवड आहे, जंगलात पण फिरायला आवडतं। पण हो, सध्या गावात अशा काही घटना घडत आहेत की आमच्या शेजारीच एक शेपर्ड जर्मन कुत्री होती, तर तिला बिबट्याने सकाळी 5:45 वाजता उचलून नेलं। थोडी जंगलात फिरण्यापूर्वी मनात थोडीशी धास्ती आहे, पण चला तुम्हाला व्हिडिओ तर दाखवला पाहिजे म्हणून मी थोडंसं डेअरिंग करतो, कारण आता सध्या तेवढी जंगलात कोण माणसं वावरत नाही, थोडंसा वातावरण एकदम डेन्स असतं, पण तुम्हाला हा व्हिडिओ तर दाखवला पाहिजे। कातळावरती आलेलो आहे, हे सगळ्यांनी असे ना आपली हद्द म्हणून बाण घातलेले आहेत, त्याचबरोबर तुम्हाला मी दाखवतो। व्ह्यूअर्स, हा संबंध ना पूर्ण कातळ आहे आणि आपण आता आहे ना त्या कातळातून जात आहोत। हा कातळातील पर्याय तुम्ही पाहू शकता। या कातळातील पर्यायाचं वैशिष्ट्य असं की हे पावसाळ्यातच फक्त प्रवाहित असतात, एरवी ना हे डबकी अशी इथे संचित असतात पाण्याने। समोर पाहू शकता ना प्रत्येकाने बांध घातलेत, निवडुंग वगैरे घातलेले। हे जंगल अशा प्रकारचं आहे आणि कसे आता जंगलात जो तो आपली ही बांधाद्वारे हद्द ठरवतो, कारण अतिक्रमण होऊ नये म्हणून। तुम्ही पाहू शकता त्याने हे आता मस्तपैकी ऊन पडलेलं आहे, सध्या पावसाळा होता, आता ऊन पडलेलं आहे आणि गवत पण मस्तपैकी माजलेलं आहे। पुढे जंगलात जाताना थोडी भीतीच वाटते। व्ह्यूअर्स, सध्या आहे ना आमच्या इकडे वानरांचा खूप उच्छाद आहे, कारण काही आवलेले असेल तर अगदी ओरबाडून खातात, म्हणजे खूप हौदोस मानलेले आहे। आणि त्याचप्रमाणे त्यांची संख्या वाढल्यामुळे बिबट्यांचा वावर आमच्या खेड्यापाड्यात जास्त प्रमाणात व्हायला लागला। आजकाल तुम्ही जुन्नरमधले व्हिडिओ पाहत असाल किंवा यूट्यूबला आणखी व्हिडिओ पाहत असाल, तर ते व्हिडिओ काही AI जनरेटेड नसतात, हे वास्तव आहे। भीती वाटते आजकाल जंगलात फिरायला, कारण हिंस्र पशु खूप प्रमाणात आता वाढलेले आहेत, त्यांचा अधिवास आपण मानवांनी नष्ट केलेला आहे। मग ते शहरी वस्त्यांमध्ये पण दिसतात, खेड्यात तर अगदी अंगणापर्यंत येतात, घरात घुसतात। हिंस्र प्राण्यांबरोबरच्या चकमकी तुम्ही यूट्यूबवरती पाहिले असतील। ही एक प्रकारची ना आता गंभीर परिस्थिती बनलेली आहे। शासनाने याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे। जंगलात जे वानरं आहेत, जे शेतीची नासधूस करत आहेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। आणि मी आता इकडे आलो आहे, हे आता जंगल थोडंसं म्हणजे रस्ता साफ केलेला आहे, मी आता ना जाण्यासाठी थोडासा रस्ता साफ केलेला आहे। आणि आता कसं ही कलमाची बाग आहे, पुढे 40 एकर जागा आहे आणि त्याची साफसफाई केलेली आहे मस्तपैकी, तुम्ही पाहू शकता। इथे पुढे भयान जंगल आहे आणि ते कशी बाग वगैरे साफसफाई करून ठेवलेले आहे। आमच्या इथे अशा प्रकारचे कोळी असतात, त्यांच्या बॅक साईडला ह्युमनाइड फेस असतं, तुम्ही हे फोटो पाहू शकता। मी आता जसं आतमध्ये शिरतोय तसं मी तुम्हाला काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो। मी आता इथे आलो आहे ना, तर इथे एक ना आंब्याचं झाड आहे, मोठं आंब्याचं झाड आहे। तिथे आम्ही मे महिन्यात येतो आणि आंबे जमवत बसतो। मी तुम्हाला ते आंब्याचं झाड दाखवतो। हे ते मोठं असं आंब्याचं झाड आहे, त्याच्या फांद्या बघा विस्तृतपणे अशा दूरवर शाखा गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता।
केवढा मोठा त्याचा विस्तार आहे, बुंदा आहे. अशी आता झाडं खूप फार कमी पाहायला भेटतील, कारण आता जंगलतोड झाल्यामुळे ही झाडं आता नामशेष होण्याच्या मार्गावरती. समोरच वड वगैरे असं हे जंगलात जायचं थोडं भीती वाटते, कारण व्ह्यूअर्स हे आंब्यावरती आहे ना, सकाळ सकाळ उठून 4-5 वाजता उठून लोक यायचे भर जंगलातून, का तर आंबे मिळावे म्हणून. आणि म्हणजे पहिलं कोण आंबे जमवायला जातं असं आमच्यातनं कॉम्पिटिशन लागायचं. व्ह्यूअर्स, हा सगळा कातळ आहे. मॅग्नीज खडकाचा आणि बेसाल्ट खडकाचा संगम. हा अग्निजन्य खडक आहे पूर्ण कातळ, आणि त्याच्यावरती ना गवत एवढं छान वाटते आता की अशी हिरवी शालू पांघरल्यासारखं वाटतं. पहा, अप्रतिम वाटते जेव्हा फिरते तेव्हा. तशीच अशी फुलं पाहायला भेटतात. हे बघा, पण या जंगलात जरा जायचं म्हणजे जरा भीतीच वाटते. आता ऊनही चढत चाललेलं आहे. व्ह्यूअर्स, मी खरं तर आहे ना या जंगलातून जायला घाबरत असतो, पण कसं गेलं पाहिजे, तुम्हाला दाखवलं पाहिजे. त्याचबरोबर व्ह्यूअर्स, मला इथे एक ना कोळ्यांची कॉलनी बघायला भेटते. ती झाडावरती तुम्हाला दिसते का, पाहूया आपण. व्ह्यूअर्स, इथे ना कोळ्यांची ना कॉलनी आहे. सगळं पूर्णपणे पांढरं पांढरं असं कोळ्यांचं घर आहे. बघा ना, त्यांनी कशी कॉलनी बनवली तुम्ही बघा. बघा, हे बघा, खालून दिसते का बघा, ते बघा, अगदी जवळून पहा. ही जी कोळ्यांची कॉलनी आहे ना, कसा वेब बघा, एका झाडाच्या पूर्ण फांदीला त्याने आहे ना गुंडाळलेलं आहे, असं घर करून राहिले. पण निसर्ग किती किमयागार आहे ह्या गोष्टीवरून तुम्हाला कळेल. निसर्गातला ना प्रत्येक कीटकाला स्वतःचं असं अस्तित्व आहे, आणि तो ते टिकवतं, हे महत्त्वाचं आहे. स्पष्ट दिसते का माहिती नाही, पण ही कोळ्यांची कॉलनी आहे एक प्रकारची. व्ह्यूअर्स, जेव्हा आपण जंगलातून चालत असतो ना, तेव्हा सगळीकडे अगदी लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. पायही जपून टाकले पाहिजेत, कारण नाही ना पायाखालची सरपटणारी जनावरंही आपल्या मार्गात येऊ शकतात. त्याच्यामुळे ना जंगलात फिरताना काळजीही घेतलीच पाहिजे, कारण का तुमच्या मदतीला कोण नसतो. व्यवस्थित प्रकारे तुम्ही सगळीकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. कसं आहे, जंगलात फिरणं म्हणजे नुसतं फिरणं नाही, तो एक प्रकारचा अभ्यास असतो. तर मी ना इकडे आलो आहे, थोडं पुढे आलो आहे. पण काय पावसाळ्यात काय होतं माहिती आहे, कातळावरचे परी असतात ना, हे आटलेले असतात. हे बघा, हे पर्यांना आता काय पाणी नाही, हे आता आटलेले आहे. फक्त पावसाळ्यातच ते प्रवाहित असतात. बघा, तुम्हाला माहिती आहे का, हा हिरवट जो थर असतो ना, तो शैवाल आहेत बरं. ही शैवाल आहे, ती सुकल्यानंतर ना असा त्यांचा कलर प्राप्त होतो. तुम्ही बघू शकता अगदी जवळून. तिकडे वानरराज आहेत, खूप वानरांची संख्या आहे. त्यांनी मला बघून उड्या मारायचा प्रयत्न केला. असू द्या, आपण पुढे जाऊया. इकडे ना काय व्ह्यूअर्स माहिती काय, खैराची वगैरे आहे ना, अशी भरपूर झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. खैर, इतर ऐन, हे कशी कोकणातली जी झाडं आहेत ना, ती आर्द्र पानझडी वन आहेत. व्ह्यूअर्स, मी आता ना संपूर्ण कातळ भाग असलेल्या भागात आलो आहे. कुठे इथे गवत तुम्ही पाहू शकता. गवत आहे ना, एवढं छान वाटते. समोरचा जो परिसर आहे पूर्ण गवताळ आहे. थोडंसं कसं चालायला पण थोडंसं अवघड वाटते. इथे बिबट्या लपून बसला असेल, उडी मारलं तर माझं काम तमाम झालं म्हणून समजा. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आजूबाजूचा परिसर. बघा, तो दूरवर आहे ना, एवढा सगळा गवताळ परिसर आहे, आणि त्याच्यात ना झुडपं आहेत. म्हणजे जंगल इथलं, म्हणजे मी आतल्या कोर जंगलात नाही, हे वरचं जंगल आहे ना, तिथे जातो आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. जंगलात फिरणं म्हणजे ना थोडासा विरंगुळा असतो, शांत वाटतं मनाला, छान वाटतं. तुम्ही बघू शकता, आणि फिरताना आहे ना जरा असं मन प्रसन्न होतं.
काय स्ट्रेस टेन्शन आहे ना सगळं निघून जातं, जरा बरं वाटतं. आणि असं ना मी स्ट्रेस टेन्शन असलं की थोडा फिरायला येतो, ज्याच्यामुळे थोडा विरंगुळा पण होतो आणि रिलॅक्स पण होतं, थोडा एक्सरसाइज होते जंगलात चालताना. आमच्या इथून घरापासून जवळजवळ 2-2.5-3 किलोमीटर हे जंगल आहे. बघा ना ही झाडं वगैरे, वडाची झाडं वगैरे, हे ऐन पिंपळ, किंजळ वगैरे आहे, मोठ्याची झाडं आहेत इथे. संमिश्र प्रकारची वनं आहेत बरं, आणि खुरटी आहेत जरा. यांची वाढी तेवढी म्हणजे एवढी होत नाही, 25 ते 30 फुटावरतीच वाढतात, कारण हे कातळात असतं, त्याच्यामुळे पाण्याचा पुरवठा फार कमी होतो आणि माती मिनरल्स हे काय एवढ्या प्रमाणात भेटत नाही, त्यामुळे ह्या वनस्पतींची जी वाढी आहे ती कमी होते. हे बोरांची झाडं आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा इथून म्हणजे गेल्यासारखं म्हणजे ना माणूस नाही, हे प्राणी वगैरे चाललेले आहेत. हे बघ कसं गवत मळलेलं आहे, तुम्ही पहा. व्ह्यूअर्स, तुम्ही रात्रीचं काही इकडे फिरू शकत नाही. बिबट्या, वाघ यांचा सरस वावर असतो इकडे. सध्या मनुष्यवस्ती गजबजलेली असल्या कारणाने एवढे इथे आढळत नाही. पण हे जंगल असं ना अप्रतिम आहे, अप्रतिम. म्हणजे एवढं छान वाटतं की फिरल्यानंतर मन प्रसन्न होते, रिलॅक्सेशन भेटतं, मेंटल पीस भेटतं. कारण जर तुम्ही शहरातल्या कॉन्क्रिटीकरण जंगलात जर वावरत असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हालाही खूप आल्हाददायक वाटेल. कारण मी जेव्हा शहरातून राहायचो आणि गावी इकडे यायचो ना, तेव्हा अक्षरशः डोळे आहे की नाही आल्यानंतर जो डोळ्यांना जे नयनसुख म्हणतात ना, ते प्राप्त व्हायचं अशा ठिकाणावरून. आणि खरंच म्हणजे कसं शहरात राहण्याचा म्हणजे तोटाही आहे की आपण निसर्गापासून दूर होतो, आपण या निसर्गाचा अनुभव घेऊ शकत नाही. कधीतरी आपण जे टूर करतो त्याच्यातून असं मानसिक समाधान प्राप्त होत असतं. आणि गावात आहे ना ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत की जरा पावलावरती गेलं ना तरी रिलॅक्स वाटतं. आता कोकणात आहे ना बरीच लोक म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नसेल पण मानसिक समाधान घेऊनच जगतात. कोकणातली लोक खिशात 2 पैसे कमी असतील पण ना असं स्ट्रेस टेन्शन कधी घेऊन जगत नाही, खूप समाधानी राहतात कोकणातली लोक. तुम्हाला माहितीच आहे, बहुतेक आता जे नोकरी करायला गेलेले आहेत त्यांना आम्ही चाकरमानी हा शब्द वापरतो. ते सणवाराला कोकणात हटकून येतात, बॉसने जरी सुट्टी नाही ना दिली तरी येतात. का तर इथलं वातावरण आणि कल्चर हे वेगळं आहे आणि काही गोडी गुलाबी आहे, एकोप आहे. त्याच्यामुळे आहे ना सण समारंभ अगदी दणक्यात साजरे केले जातात. गणपती उत्सव आला की विचारायचीच सोय नाही, शिमगा आला तर विचारायचीच सोय नाही, बॉसने सुट्टी देवो अगर न देवो आमचा माणूस गावी येणार म्हणजे येणार, हे 101% ठरलेलं खरं आहे. आणि बघा ना किमया किती निसर्गाची अद्भुत आहे. आमचे सणवारही त्याचप्रमाणे साजरे केले जातात. पण आहे ना आता मला काही गोष्टी अशा जाणवल्या, गावात जी माया ममता आहे किंवा जो प्रेमळपण आहे तो शहरात कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. का माहिती आहे का, मला म्हणजे असे अनुभव आले. जेव्हा आम्ही शहरात काही लोकांकडे जातो ना तेव्हा ते अगदी विचारत बसतात, चहा ठेवू का, पाणी देऊ का, आणि अगदी तर टोकाला काय पाहुणे कधी जातात याची वाट बघत पण बसतात. ही गोष्ट खरी आहे, तंतोतंत खरी आहे. आता कोणी अनुभवली असेल, कोणाला बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही, पण मी व्यक्त होतो आहे. तोच जर आपण गावातल्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर अगदी आवर्जून आहे ना आग्रह करतात, चहा घे रे बाबा, नाश्ता कर रे, जेवून जा. म्हणजे ना शहरातल्या सुशिक्षितांकडे जेवढा मायेचा ओलावा नसतो ना तेवढा ह्या इकडच्या अशिक्षित लोकांमध्ये असतो. आणि ती लोक खरोखर प्रेमळ असतात हो. म्हणजे अक्षरशः त्यांच्या वागणुकीने ना समोरचा माणूस एवढा त्यांच्यात विरून जातो ना की तुम्ही कल्पना नाही करू शकत. त्याच्यामुळे आहे ना जी काही माया म्हणता ना ती गावातल्या खेड्यापाड्यातल्या साधी राहणीमान असणाऱ्या लोकांकडे आहे, हे मला जाणवतं विशेष करून ना. आणि
खूप छान वाटतं अशा लोकांशी भेटल्यानंतर. आणि ना काय काय म्हणतात माझ्याकडे एवढे फ्लॅट आहेत तेवढे फ्लॅट आहेत असं सांगत बसतात. पण ना त्यांना कधी गेले ना त्यांच्या घरात कधी 12 वाजलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावरती. पण गावातल्या लोकांचं तसं नसतं. ते तुमचं ओपन हार्टेड वेलकम करतात, स्वागत करतात, तुमचा पाहुणचार करतात. अगदी त्यांच्यासाठी कोंबडी, मटण, वडे हे सगळं अगदी अगत्याने करतात. म्हणजे हा गावातला पाहुणचार आहे. मग आता श्रीमंती कशाला म्हणायचा हा एक प्रश्न पडतो बरं. जो फ्लॅटमध्ये राहणारा किंवा गावात झोपडीत राहणारा जो पाहुणचार करतो तो हे सगळं दिखावा आहे एवढं मला कळतं. लोक फक्त स्टेटससाठी आहे ना शोबीज करत असतात ही मला जाणवतं. पण खेड्यात आहे ना जीवन अगदी साधं असलं तरी ते वास्तव वाटतं. कारण का माझ्या लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहे. म्हणजे 5-6 वर्षाचा असेल तेव्हाच्या गोष्टी सांगतो. आमच्या घरात आता गाई होत्या, गुरं होती आणि मला दूध प्यायची सवय होती. रात्रीचं मी ना 1:30-2 वाजता अगर संपलं असलं तर मी हंगामा करायचो, खूप हंगामा करायचो. मग हंगामा केला की रडायचो. तिथून आहे ना 200-300 मीटरवरून आहे ना, नाही 200 नाही 300-400 मीटरवरच्या घरात दोन आमच्याकडे आमचे सकाराम तात्या होते किंवा लीलाकू होते किंवा अजून शरद भाऊ असेल. हे अशी लोकं होती ना जे अपरात्री धावत यायचे. मग माझ्यासाठी का बाबू रडतोय, म्हणजे का रडतोय हे जाणून घेण्यासाठी ते लोक तिथून यायचे, एवढ्या लांबून यायचे. म्हणजे माणूस हा माणसात किती मशगूल होता, जरा खूट झालं की लोक यायची, विचारायची आपुलकीने. म्हणजे एवढं गावात वातावरण होतं ना की शेजाऱ्यांच्या सुखदुःखात समरस होऊन जायचे. एक वाडी म्हणून जी भावना होती ना ती आज विरत चालली आहे. म्हणजे कोकणातलं जीवनमान पूर्वी कसं होतं, मोबाईल आल्यामुळे आहे ना माणूस जवळच्या लोकांना नाही म्हणजे विचारत, पण जो लांबचा आहे त्याला हाय बाय करण्यात बिझी असतो. हे खरं म्हणजे थोडंसं दुःखद वाटतं. आता मी तुम्हाला जंगल दाखवतो खरं, पण त्याचबरोबर ह्या अशा गोष्टी मी सांगतो आहे कारण मला त्या आठवल्या आणि त्या आठवाव्याच लागतात. कारण ते आम्ही जगलेले गोल्डन दिवस होते आमच्या आयुष्याचे. कारण आम्हाला प्रेम मिळत होतं, मागून नव्हतं मिळत, ते आपसुकच मिळत होतं. आणि आमच्याकडे अशी लोकं होती. आता माझ्या बहिणीला जेव्हा लहानपणी असा विंचू चावलेला 1-1:30-12 वाजलेले, तेव्हा अगदी शेजारपाजीर सगळे ना अगदी आम्ही आता तेव्हा 9 घरं झाली, आता 14 घरं झाली. जवळजवळ 7-8 घरातली लोकं अगदी 12-1 वाजता धावून आलेले. मला आठवतं आमचं घर भरलेलं. कारण तेव्हा असे काही प्रसंग आले की आम्ही सगळेजण एकमेकांच्या घरात धावत जायचो, राहायचो. तर अशा गोष्टी आम्ही अनुभवल्या. पण आता ना माणूस समरून गेला तरी आवाज नाही मारत. म्हणजे हा बदल माणसातला मला प्रकर्षाने जाणवतो. मग आता मला प्रश्न पडतो, माणूस हा सामाजिक प्राणी आहे का? तर मला वाटतं त्याचा सामाजिकपणा हा विरत चालला आहे काळाच्या ओघात. टेकी झाला माणूस, पण माणसाचा माणुसकीपणा कुठे ना कुठेतरी हरवला आहे. व्ह्यूअर्स, आपण एवढा पट्टा कव्हर केला आहे आणि ना हे तुम्हाला काय दिसतंय माहिती आहे काय? हे खळं दिसतंय. आता विचार करा, इथे माणसं इथपर्यंत शेती करत होते. म्हणजे आपली शेतीची जी ॲव्हरेज सरासरी होती ती किती कमी आली ते पहा. म्हणजे इथपर्यंत अगदी ह्या काठावरती लोक आमची शेती करायची. किती पर्सेंटने आता जवळजवळ शेती हा कोकणातील प्रकार नामशेष होत चालला आहे. आता लोक शहरात नोकऱ्या करण्यासाठी धावत आहेत. म्हणजे लोक आता शहरात नोकरी करण्यासाठी जात आहेत. आता शेती हा प्रकार जवळजवळ नामशेष होणार आहे. काही काळाने याचे दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला भेटणार आहेत. कारण मंदी या चक्रातून भारत आता जात आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टर जरी एक्सपांड होत असलं तरी ठराविक लोकांनाच त्याच्या संधी उपलब्ध आहे. आता खेड्यातील गावातला किती माणूस अगदी BSc IT करू दे, कम्प्युटर सायन्स करू दे, त्याला इकडे रोजगार उपलब्ध नाही. त्याला मुंबई पुण्याशिवाय गत्यंतर नाही. असं ते आता हा शिक्षणाचा भाग झाला, ज्याची ज्याची निवड असते. पण मला काय वाटतं माहिती काय, हे आता फार सुंदर असं जंगल आहे, हे टिकलं पाहिजे. ही वनसंपदा टिकली पाहिजे. इथले पशुप्राणी हे टिकले पाहिजेत. कारण ही कोकणची खरी म्हणजे ओळख आहे.
आता कोकणात लोक येतात त्या पर्यटनासाठी येतात, आणि हे पर्यटन जर जागवायचं असेल तर आपल्याला ही वनसंपदा हा निसर्ग जपला पाहिजे. त्याचबरोबर मला काय वाटतं माहिती आहे काय, खेड्यातलं जे पर्यटन आहे ना ते सुधारलं पाहिजे, आणि त्याच्यात आपण भर केलं पाहिजे. लोक जातात काश्मीर इकडे तिकडे, पण आमच्या कोकणातही असे परिसर आहेत जे ना एक्सप्लोअर केले पाहिजे. खेड्यात या तुम्ही तर असं वाटतं की इकडे अशा ट्रिप्स काढाव्यात. इकडे आता ना म्हणजे पर्यटकांनी ना खेड्यांकडे वळावं, असे जे परिसर आहेत ना तिथे फिरावं, थोडं मनमोकळे एक्सप्लोरेशन करावं. आणि खेड्यात आहे ना थोडासा रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे, पर्यटनामुळे. बघा ना तुम्ही, छान परिसर आहे, असं वाटतं की आपण आता आफ्रिकेत तुम्ही पैसे देऊन जाता, स्टेपी सेवना प्रकारचा प्रदेश पाहता. हा परिसरही तसाच आहे थोडक्यात. बघा ना, गवत आहे उत्तम प्रकारचं. जर इथे व्यवस्थित अशी वनं संवर्धित केली तर कदाचित तिकडे जंगली प्राण्यांचाही अधिवास वाढेल, आणि आम्हाला कसं पर्यटनाचं इकडं स्थळ म्हणून विकसित करता येईल. आणि शासनाने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. ऑलरेडी आमच्याकडे हिंस्र पशु प्राणी आहेत, पण ते फक्त रात्रीचेच संचार करत बसतात. पहा ना तुम्ही, स्वर्गाहून कमी नाही कोकण. पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा तर अप्रतिम वाटत असतं. खूप छान वाटतं असं फिरताना, आणि मजा येते. थोडं मानसिक टेन्शन, स्ट्रेस हा सगळा कमी होऊन जातो. काय पण लोक आता शहरांकडे वळत आहे, गाव सोडत आहे, ही चिंतेची बाब आहे. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड भारताला तर लाभ होत आहे, पण त्याचबरोबर त्याचं नियोजन होणं फार महत्त्वाचं आहे. खेड्यातलं सांस्कृतिक कल्चर टिकलं पाहिजे, तिथला जंगली आदिवास हा टिकला पाहिजे. तुम्ही नको त्या कंपन्या आणून स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी ह्या अशा परिसरांची वाट लावतात. एक दुःखास्पद आहे थोडं. याच्यात कोकणी लोकांनी ना गंभीरपणे विचार केला पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जंगल बचाव. ही ज्या जमिनी आहेत ना ह्या रिकाम्या ओस पडलेल्या, खरंच विकू नका तुम्ही. त्याच्यात काही ना काहीतरी म्हणजे वनस्पती लावा, लागवड करा, आणि बेसुमार जंगलतोड करू नका. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता किती वेळ गेला निघून काय समजलं नाही, पण असं जंगलात फिरल्यानंतर आहे ना म्हणजे थोडंसं वेगळ्या झोनमध्ये मी जातो, आणि मग चर्चा करायला मन असं लागतं. आणि ते जर सोबत कोण असेल तर अगदी आपण डिटेलली असं जंगल निरखत बसतो, माहिती घेत बसतो. हां, अजून एक गोष्ट म्हणजे माहिती आहे का, म्हणजे आता ना काही करण्यासाठी ना वेडेपणा हा लागतो. तर वेडेपणा लागतो इन द सेन्स, मला असं नाही म्हणायचं की तुम्ही उठा आणि कोणाच्या 4 दगडी मारा, लोक तुमच्या 8 दगडी मारतील, कळलं का. वेडेपणा म्हणजे हा चांगुलपणासाठी असावा, इतर लोकांसाठी पण तो असावा, त्यांच्या चांगल्यासाठी, हितासाठी. आणि हा वेडेपणा हा स्वतःला काहीतरी घडवण्यासाठी असावा, आणि हा जपला पाहिजे प्रत्येकाने. माझ्या तो वेडेपणा आहे, आणि मी असं कुठे ना कुठे भटकत बसतो आणि बोलत बसतो, चर्चा करत बसतो. लोकांना ते थोडं वेगळं वाटेल, साहजिकच. सोसायटीचे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, नॉर्म्स आहेत, ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत. आणि ते का घालून दिलेले असतात माहिती आहे का, तर मानवी जीवन हे सुकर बनण्यासाठी. योग्य वेळेत तुम्ही शिक्षण केलं पाहिजे, योग्य वेळेत तुम्ही धन कमावलं पाहिजे, योग्य वेळेत तुम्ही संसारात पडलं पाहिजे, योग्य वेळेत तुम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारला पाहिजे, योग्य वेळेत तुम्ही स्वतःचा ईश्वराचा शोध घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी अशा आहेत डिस्कशनच्या. तर आता प्रत्येकाला या गोष्टींचं खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे, आणि आजची पिढी तर खूप पुढे गेलेली आहे. त्यांच्याकडे हाताच्या बोटावरती
सगळा माहितीचा साठा उपलब्ध आहे. पण आहे ना, जेव्हा माणूस म्हणून आपण जगतो ना, तेव्हा काही गोष्टींचं हे कसोशीनं पालन झालंच पाहिजे. तरच आपला हा मानवी समाज आहे ना टिकून राहील. आणि आपला मानवी समाज आहे ना, हा सांस्कृतिक मूल्यांवरती आधारलेला आहे. आणि ही मूल्य आत्मसात तर केली पाहिजे. का केली पाहिजे? तर ती मूल्य तुमच्या भावी पिढीपर्यंत पुढे जातील आणि त्याच्यातून सुसंघटित आणि हा चांगला समाज असे घडवेल आणि मानवी उद्धारासाठी कार्य करेल. कोकणात आहे ना बरेच साहित्यकार, कवी, संशोधक, लेखक, नाटककार, कादंबरीकार घडून गेले. का घडून गेले माहिती आहे का? ते अगदी निसर्गाच्या जवळ होते. तुम्ही अगदी त्यांच्या कथानकामध्ये असलेली पात्र पहा, ही अगदी निसर्गाच्या जवळची असतील. त्यांच्या कवितातलं शब्दांकन पहा, हे पण तुम्हाला अगदी निसर्गाच्या जवळचं आढळेल. आणि अशा वातावरणातच आहे ना माणसं ही समृद्ध घडत गेली. त्या कॉन्क्रिटीकरणच्या जंगलात आहे ना माणूस फक्त हा दांभिक आणि स्वार्थी होत जातो. फक्त ना लोकांना दाखवायचा प्रयत्न करतो, शोभीस दाखवायचा प्रयत्न करतो. आता मी बऱ्याच लोकांना पाहतो आणि मनातल्या मनात हसत असतो. हे लोक अगदी चांगले ना सूटबुटात राहणार, चांगले कपडे घालणार, अगदी ब्रँडेड. पण आहे ना यांची मानसिकता ना लई खराब असते. एवढी खराब असते ना की बोलायचं कामच नाही. ते 2 पैसे नसतात पण असे ना दाखवतं तसा ॲटिट्यूड. असे लोकांचं लय राग येतो मला बरं. आणि मी पाहिलेले तसे माझ्या मित्रमंडळींमध्ये पण. आता मी हे काय राग वगैरे काढत नाही, मी वास्तव मानतो आहे. त्याच्यापेक्षा तो मला ना म्हणजे आमच्या गावातला फाटक्या पॅन्टवरती वावरणारा माणूस खूप भारी वाटतो. कारण तो ना कधीच नकली नसतो आणि जे काय ना स्पष्ट वक्तेपणा असतो. पण हे असतात ना असे दांभिक दाखवतात, आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे तमचं आहे. पण जेव्हा ह्यांच्या जवळ जातो ना त्यांचा वास्तविक स्वभाव हा कळून येतो. आणि अशा लोकांपासून ना थोडं सावध राहिलं पाहिजे. कारण आजचं जग कसं आहे, फक्त दिखावेपणावरती ना गेलेलं आहे. तुमच्याकडे फक्त शोबीज करा, 4 लोक तुमच्या भोवती आहे ना गोळा होणार म्हणजे होणार, हे आहे. आणि मग मी आता पाहतोय, आता काही लोकांचं म्हणजे अवलोकन करतोय. तर हे ना जेव्हा त्यांच्याकडे उभरता काळ असतो, जेव्हा पैसा आला असतो ना, तेव्हा लोक आहेत ना त्यांना शेट बोलत असतात. पण जेव्हा त्यांचा उतरता काळ होतो ना, पैसा संपतो ना, तेव्हा साधं जवळून गेलं तरी विचारत नसते यांना. तर ना मला काय वाटतं माहिती आहे काय, अर्थकारण ही एक बाजू आहे जी सांभाळून वापरली पाहिजे आणि त्याचा योग्य तो संचय केला पाहिजे. कारण त्याच्यावरतीच तुमचं भावी जीवन आहे ना अवलंबून असतं. उदयपणा करू नका आणि जे दिखावे करतात ना त्यांच्यापासून लांब राहा, असं मला सांगणं आहे. पण हे निसर्गही पहा, मी तुम्हाला आता बोलत ह्या अशा गोष्टी पण सांगते, पण आजूबाजूला किती भारी वाटते तुम्ही पहा ना. छान असं मोकळं वातावरणही छान आहे, ऊनही पडलेलं आहे, गरम होते. हा असा परिसर किती अप्रतिम वाटतोय. तुम्ही विचार करा ना, हा लँडस्केप पहा ना तुम्ही, काय वाटते तुम्ही इथे असायला हवं होतं. आता काय मी चर्चा करतो, बोलतो म्हणजे आखवाकड करतो. तुम्ही वेगळं काही समजून घेऊ नका. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्याच्यामुळे बोलतो. आणि कोणाला वाईट वाटत असेल तर वाटू द्या, त्याचं काही एवढं मी टेन्शन बाळगत नाही. पण त्याचबरोबर तुम्हाला असं सांगणं आहे माझं की तुम्ही स्वतःचा शोध घ्या, स्वतःचं अस्तित्व काय हे ओळखा. आणि ते जर नाही ओळखलं तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. स्वप्न पहा, स्वप्नांच्या दुनियेत रामा. त्याचबरोबर तुम्ही सत्यातही जगायला शिका आणि कसोशीने प्रयत्न करा आणि चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. चांगलं जोपासा, चांगलं बोला, चांगलं वागा, चांगल्या गोष्टी शिका. कारण हा आयुष्य एकदाच भेटतं, म्हणजे ह्या जन्मात तरी एकदाच भेटतं. पुनर्जन्मावरती माझा विश्वास आहे. तुम्ही केलेल्या कर्मावरतीच तुम्हाला जन्म भेटत असतो. कारण हिंदू संस्कृती ही फक्त मिथॉलॉजी नाही तर ते वास्तव आहे. कारण आमचे जे महापुरुष होऊन गेले, साधू होऊन गेले,
त्यांनी ते स्वतः एक प्रकारचे शास्त्रज्ञच होते. त्यांनी त्या गोष्टीचा तौलनिक अभ्यास केला, त्याच्यानंतर त्या गोष्टी जगापुढे मांडल्या. मग हे ज्ञान आहे ते सत्यावरती आधारित आहे. त्यांनी कुठे फेकमफाकी केलेली नाही. पण तेवढा अभ्यास करणाराही तेवढाच त्या ताकदीचा लागतो, तेव्हाच त्याला त्या गोष्टी समजू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्यवहारात तुम्ही सचोटीपणा आणा, तोच खरा तुम्हाला साथीदार तुमच्या आयुष्याचा असतो. त्याच्यावरूनच तुमची ओळख बनते. आता ह्या गोष्टी मी बोलतो आहे म्हणजे जी नवी पिढी आहे तिच्यासाठी बोलतो आहे. कारण आजची पिढी ना फक्त अशी ना अवास्तववादी दुनियेत जगत असते. त्यांना खऱ्या खोट्याचं काहीच भान नसतं. त्यांचे शौक बडे चीज आहे असं म्हणतात, त्याप्रकारे वर्तन असतं. दिखावेगिरीकडे वळलेली आहे आजची पिढी. तर ते आजच्या पिढीने स्वतःला त्यापासून सावध केलं पाहिजे. आणि काय माहिती आहे की जे महापुरुष आहेत, जे आदर्शवादी व्यक्तिचरित्र आहे, त्यांचं स्मरण करा. ते तुमच्या आयुष्यात प्रेरणा देतात आणि ती प्रेरणा घेऊनच जगा. फक्त एखादी जयंती आली की फक्त गर्जना करण्यासाठी भाऊगर्दी करू नका कधी. त्या लोकांनी काय केलं होतं, काय नाही केलं होतं, आपल्या आचरणात उतरण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटतं मी बोलते ते काय हे व्यर्थ बडबड आहे? नाही, कारण मी आता माझ्या आजूबाजूची जी परिस्थिती पाहतो आहे ना त्याच्यावरून बोलतो आहे. आणि मला बोलावंसं वाटतं आणि बोललंच पाहिजे. त्याशिवाय आपल्या भावनांची मोकळी वाट भेटू शकत नाही. चला तर हा आता व्हिडिओ मी इथंच थांबवतो. असं काही विशेष असं तुम्हाला दाखवायला भेटलं नाही. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि अशा नवीन कंटेंटसाठी आहे ना तुम्ही मला जरूर फॉलो करा. जय हिंद, जय भारत.